नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विदाटे। आज किया इंडियाने त्यांची सिरॉस ही जी सब्बू मीटर सेगमेंटमधली एसवी ही भारतीय मार्केटमध्ये अनवील केलेली आहे, अजून लॉन्च करण्यात आलेली नाही आहे। जानेवारी 2025 मध्ये ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किया सिरॉसबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती भेटणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला आपण फ्रंटने थोडंसं पाहूया। तर फ्रंट प्रोफाईल तुम्ही जर पाहिलं ना, तर ह्यामध्ये तुम्हाला थोडंसं ईव्ही सारखं जे डिझाईन आहे ते नक्कीच पाहायला भेटणार आहे। जसं की इथे जर पाहिलं, पूर्णपणे जी ग्रिल आहे ही कव्हर करण्यात आलेली आहे। इथे छोटीशी ग्रिल आहे, 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। सो तुम्हाला फ्रंट जो कॅमेरा हा देण्यात आलेला आहे। देन इथे जे 4 फ्रंट पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला मिळून जातात। ग्रिल अगेन क्रोमचा वर्क झालेला आहे। हे जे तुम्ही पार्ट पाहताय ना, तर हे ॲक्सेसरीजचे जे पार्ट आहेत ते असणार आहे। सोबतच तुम्हाला ॲडास लेवल 2 चे जे फीचर्स आहेत हे सुद्धा गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत। देन इथे हेडलॅम्पचं जर तुम्ही सेटअप पाहिला, पूर्णपणे व्हर्टिकल आहे। तुम्हाला DRL देखील याच्यामध्ये मिळून जातात आणि हे टर्न इंडिकेटर ॲजं देखील काम जे आहे ते करतात। देन अलॉय व्हील जर आपण पाहिले तर इथे मिळून जातात तुम्हाला 17 इंचेसचे 215/55R17 जी प्रोफाईल इथे यूज झालेली आहे। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेकचा यूज जो आहे तो झालेला आहे या ठिकाणी। त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला जवळपास 200 mm च्या दरम्यान जो आहे तो ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एक चेंज म्हणजे काय माहिती का, इथे फ्लश टाईप जे डोर हँडल आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे। सो इथे तुम्हाला जो कॅमेरा आहे हा सुद्धा ओव्हरव्ह्यूवरती मिळून जातो। ग्लास एरिया तुम्हाला नक्कीच मोठा मिळून जातो। रिअर साईडला जर पाहिलं तर इथे सनशेड जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। काही गोष्टी गाडीमध्ये ना तुम्हाला जे ॲक्सेसरीच्या स्वरूपात पाहायला भेटतं, जसं की हा पार्ट जर पाहिला, हा पूर्णपणे ॲक्सेसरीचा जो पार्ट आहे हा असणार आहे। गाडीचं रिअर प्रोफाईल तुम्ही जर पाहिलं ना, तर तुम्हाला तो जो एक बॉक्सी डिझाईन आहे हे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतं। इथे सुद्धा जी क्वार्टर ग्लास आहे ती देण्यात आलेली आहे। देन ही जी ग्लास पाहिली ही सुद्धा 2 पार्टमध्ये जे आहे ते डिवाइड असणार आहे। फ्लश टाईप डोर हँडल तुम्हाला इथे मिळून जातात। रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। वरती तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेला आहे। त्यानंतर ही जी क्लाइडिंग आहे ही सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेली आहे, जी की फॅक्टरी फिटेड असणार आहे टॉप व्हेरियंटमध्ये। देन रिअर प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे सुद्धा तुम्हाला जे डिझाईन आहे ते सुद्धा बॉक्सी टाईप डिझाईन पाहायला भेटणार आहे। जसं की आपण जर पाहिलं तर एल शेपमध्ये तुम्हाला DRL पाहायला भेटतात। टर्न इंडिकेटर हे इथे देण्यात आलेले आहेत। देन अगेन 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला मिळून जातात। सो कियाने याच्यामध्ये कुठली कमी ठेवलेली नाही, तुम्हाला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर या गाडीमध्ये मिळून जातात। बाय द वे, या गाडीची जी प्राइसिंग आहे ती काय असणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, एक अंदाजी किंमत मी तुम्हाला सांगणार आहे। देन इथे रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे। तर बूट स्पेस 465 लिटरचा तुम्हाला इथे मिळून जातो, बऱ्यापैकी मोठा आहे। हा जर पार्ट पाहिला, हा ॲक्सेसरीजचा पार्ट असणार आहे। आता हा पार्शल ट्रे जर पाहिला ना, हा एक लिमिटेड देण्यात आला, म्हणजे छोट्या साईजचा आहे का, कारण की जे रिअर सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं देन इथपर्यंत रिक्लाईन देखील करू शकता। सो जे रिक्लाईन पोझिशन आहे ना ती तुम्हाला कियाच्या सायरसमध्ये ना चांगली पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। आतल्या साईडला जो स्पेअर व्हील आहे हा सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। आणि रिअर प्रोफाईलमध्ये कियाची ब्रँडिंग तुम्ही इथे पाहू शकता। देन हा जी क्रोमची वर्क आहे ही देखील पाहू शकता। हे ना हे ॲक्सेसरीजचा पार्ट अगेन असणार आहे। डिफॉगर, रिअर वायपर हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। इथे आहे फ्यूल टँक। गाडी जर पाहिली तर पेट्रोल आणि डिझेल टँकमध्ये असणार आहे। 45 लिटरचा जो फ्यूल टँक हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। तर आता इंजिन ऑप्शन, किया सिरॉसमध्ये तुम्हाला 2 इंजिन ऑप्शन दिले जातात। 1 लिटरचा टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटरचा डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे। टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला DCT गिअरबॉक्स, ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या स्वरूपात मिळून जातो। मॅन्युअलमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे। डिझेल इंजिनमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स आहे आणि जो टॉर्क कन्व्हर्टर आहे ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे। पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला जो टॉर्क भेटतो 172 न्यूटनमीटरचा आणि डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला जो टॉर्क आहे तो भेटतो 250 न्यूटनमीटरचा। ॲव्हरेज अजून कंपनीने क्लेम करण्यात आलेलं नाही आहे। जानेवारीमध्ये या गाडीच्या बुकिंग देखील स्टार्ट होतील। सो किया सिरॉसचं तुम्हाला जे इंटेरियर हे असं काय पाहायला भेटतं, 2 स्पोक जे स्टेअरिंग व्हील हे इथे ऑफर करण्यात आलेले आहे। स्क्रीन जर पाहिली ना, पूर्णपणे मोठी स्क्रीन तुम्हाला मिळून जाते, 30 इंचची स्क्रीन आहे। देन सेफ्टीमध्ये जर पाहिलं ना तर गाडीमध्ये तुम्हाला ज्या 6 एअरबॅग आहेत ह्या स्टँडर्ड देण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला मिळून जातो मोठा असा पॅनोरामिक सनरूफ, हा सेफ्टीमध्ये नसणार आहे, बट 6 एअरबॅग तर गाडीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। इथे जर पाहिलं भरपूर असे कंट्रोल जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि मला हे जे बटन्स आहे ना पर्सनली खूप आवडतात। तुम्ही जर पाहिलं इथे व्हॅल्यूम अप डाऊन जे आहे तुम्ही इथनं करू शकता। देन इथनं तुम्ही जे AC आहे हा इथनं कंट्रोल करू शकता। इथे टाईप C पोर्ट देण्यात आलेली आहे। देन तुम्हाला 12 वोल्टचा जो पॉवर सॉकेट आहे
हा सुद्धा इथे मिळून जातो. वायरलेस चार्जर आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. सो RND, इंजिन पुशचा स्टॉप बटन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. इथे जर तुम्ही पुश बटन प्रेस केलं तर अशा पद्धतीने हा बाहेर देखील होतो. जर तुम्ही क्वालिटी पाहिली ना, नेक्स्ट लेवल तुम्हाला जे मटेरियल क्वालिटी म्हणजे मटेरियल ऑफ सिलेक्शन आपण ज्याला म्हणतो ते चांगलं देण्यात आलेलं आहे. इथे आहे ग्लव बॉक्स, स्टेअरिंग व्हील असं काही आहे. इथे आहे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल ते इथे देण्यात आलेले आहेत. इथनं तुम्ही फोन रिसिव्ह कट व्हॉइस कमांड जे आहे ते देऊ शकता. देन हे जे स्टेअरिंग व्हील आहे ना, हे तुम्ही टिल्ट ओके टिल्टच जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पूर्णपणे स्क्रीन आहे. इथे तुम्ही किलोमीटर, RPM मीटर, युरिया फ्यूल किती आहे म्हणजे ॲड ब्लू, देन इथे फ्यूल किती आहे, इथे गाडीमध्ये टेम्परेचर म्हणजे जे इंजिनचं टेम्परेचर आहे ते किती आहे, इथे आहे किलोमीटर, आणि डिस्टन्स टू एम्प्टी जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. इथे आहे वायपरचे कंट्रोल, इथे तुम्हाला हेडलॅम्पचे जे कंट्रोल आहेत ते मिळून जातात. या गाडीमध्ये चारही ज्या विंडो आहेत ना, ह्या तुम्हाला ॲटो डाऊनच्या फीचर सोबत जे आहे ते मिळून जातात. आणि जो आयररूम आहे हा इलेक्ट्रॉनिक आयररूम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. हा जर पाहिला ॲक्सेसरीजचा पार्ट असणार आहे, बट ओव्हरऑल जी सीट क्वालिटी चांगली आहे. फ्रंट दोन जे सीट आहेत या तुम्हाला व्हेंटिलेटेड मिळून जातात आणि त्यांचं जे कंट्रोल आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. अशी काही कीज आहे आणि ह्या कीजमध्ये जर पाहिलं ना, एक प्रीमियम की आहे बरं का. जर तुम्ही बटन प्रेस केलं त्याच्यामध्ये ना ग्रीन लाईटसुद्धा लागते बरं का. सो हां, हे पहा ग्रीन लाईट जे आहे ते लागते. सो अशी काही कीज जर पाहिली, कीजसुद्धा सिरॉससोबत जे आहे ते चेंज करण्यात आलेली आहे. ग्लब बॉक्स जर पाहिला तर असा काही ग्लब बॉक्स जो आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतो आणि एअर प्युरिफायरसुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. सो असं काय जे फ्रंट साईडला तुम्हाला इंटेरियर आहे किया सिरॉसचं जे आहे ते पाहायला मिळतं. त्यानंतर किया सिरॉसच्या ज्या रिअर प्रोफाईलमध्ये तुम्हाला जो स्पेस आहे, जबरदस्त स्पेस पाहायला भेटणार आहे. आणि हे जे सीट आहे ना, हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही रिक्लाईन देखील करू शकता आणि अशा पद्धतीनं पुढे घेऊ शकता, अशा पद्धतीनं मागे देखील घेऊ शकता. रिक्लाईन तुम्ही पाहू शकता किती झालेलं आहे, प्लस अशा पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट जे आहे ते करू शकता. सो अशी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. आर्मरेस्ट तुम्हाला इथे मिळून जातो विथ 2 कप होल्डर. फर्स्ट इन सेगमेंट व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आणि त्याचं कंट्रोल जर पाहिलं तर तिथे डोअरवरती देण्यात आलेलं आहे. देन 3 पॉईंट सीट बेल्ट तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी मिळून जातो. आता ह्या 2 स्क्रीन जर पाहिल्या, ह्या ॲक्सेसरीजचा पार्ट असणार आहे. मागच्या साईडला अगेन Type-C 2 पोर्ट मिळून जातात. रिअर AC वेन्स आहे आणि एअर प्युरिफायर सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. तुम्ही थाई सपोर्ट जर पाहिला ना, नेक्स्ट लेवल आहे. 3 व्यक्ती जर पाहिल्या तर थोडंसं ॲडजस्टमेंट जे ते करावं लागणार आहे. माझं ओपिनियन राहील की तुम्ही 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा इथे जर बसला तर चांगल्या प्रकारे तुम्ही जे ट्रॅव्हल आहे ते करू शकता. पॅनोरामिक सनरूफ तुम्ही पाहू शकता, म्हणजे ऑलमोस्ट आहे ना माझ्या डोक्याच्या मागे सुद्धा हा पूर्णपणे जो पॅनोरामिक सनरूफ आहे हा जातोय. सो असं काय इंटेरियर जे आहे ते रिअर प्रोफाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हार्मन कार्डनचे जे म्युझिक साऊंड आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, आता किया सिरॉस जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे. किया इंडियाला ह्या बाबतीत नक्कीच मानावं लागेल की त्यांच्याकडे ऑलरेडी सफोमीटरमध्ये सोनेट होती, बट त्यांनी अजून एक गाडी आणली ज्या गाडीचं डिझाईन वेगळं आहे, स्पेस चांगला भेटून जातो, फीचर्स चांगले आहेत. आणि प्राइसिंगबद्दल जर विचार केला तर माझं एक ओपिनियन आहे की एक अराउंड बेस मॉडेल जर पाहिलं ना 8.5 ते 9 लाखापासून सुरू होऊ शकतं, एक साधारणतः टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचं. आणि जे टॉप व्हेरियंट आहे ते अराउंड 16 लाखापर्यंत जे आहे ते एक शोरूम किंवा 15 लाखाच्या आसपास जे आहे ते एक शोरूम डिझेल इंजिनचं या गाडीचं असू शकतं. डिझेल इंजिनचं जे बेस मॉडेलची किंमत आहे ना ती अराउंड एक 10 ते 10.5 लाखाच्या दरम्यान बेस मॉडेलची एक शोरूम प्राईस जे आहे ते असू शकते. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की ऑलरेडी किया सोनेट जर मार्केटमध्ये होती तर मग ही गाडी कियाने जे आहे ते का लॉन्च केलेली आहे. ज्याप्रमाणे पब्लिकची डिमांड जी आहे ती चेंज होत आहे आणि SUV गाड्या घेण्याकडे लोकांचा जो कल आहे ना तो भरपूर आहे. सो कियाने देखील ही गोष्ट जी आहे ते बऱ्यापैकी घेरली आणि त्यांनी ही गाडी जर पाहिली तर आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहेत ते. गाडीला रिस्पॉन्स चांगला राहील, फिट अँड फिनिश लेवल चांगले आहेत. सो लेट सी प्राइसिंग काय असते ती पाहूया. बाय द वे, तुम्ही आता माझ्या मागे पाहताय ना भरपूर मीडिया आहे आणि अशा मीडिया इव्हेंटला आहे ना ज्यावेळेस व्हिडिओ करायचा असतो त्यावेळेस भरपूर म्हणजे भरपूर कष्ट घ्यावे लागतात, व्यवस्थित शॉर्ट देखील येत नाही. बट तरी देखील ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी भरपूर अशी माहिती जी आहे ती दिलेली आहे. बाकी तरी देखील तुमचे काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी ह्या गाडीचा जो ड्राईव्ह रिव्ह्यू आहे हा देखील लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.